सायकॉलॉजी आणि न्यूरोसायन्स या दोन्हीचा वापर सध्या माणसाला गाफील ठेवण्यासाठी केला जातोय आणि हे बाजारवादाकडून केलं जात आहे. ही अटेन्शन इकॉनॉमी आहे. ज्याने तुमचे डोळे पकडले त्याने तुमचा खिसाही पकडला. तुम्हाला काय वाटतं, हे जे वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स आहेत हे इतके पॉप्युलर का झाले, का एवढे प्रचलित झाले, मला सांगा बरं. का झाले? कारण स्पोर्ट असेल तरच जाहिरात असेल ना. तुम्हाला वाटतं की मॅचच्या मध्ये जाहिरात येते? नाही, जाहिरातीच्या मध्ये मॅच येते. मॅच पाहिजे जेणेकरून तुम्हाला जाहिरात दाखवता येईल. तुम्ही खूप लवकर बोलून जाता की अरे अमुक क्रिकेटर माझा, तो काही नाहीये, तो जाहिरात विकण्याचं साधन आहे. आणि जाहिरातदार अशी नवीन साधनं शोधतच राहतील. टीमचा कोणी नवीन कॅप्टन बनेल, तुम्ही बघाल जाहिरातींमध्ये तोच सगळीकडे दिसू लागेल. तुम्हाला वाटतं की वर्तमानपत्र तुमच्याकडे येतं जेणेकरून तुम्ही बातम्या वाचू शकाल? नाही. तुम्ही जे 10 ते 15 रुपये वर्तमानपत्राचे देता त्याने थोडीच चालतीये मीडिया इंडस्ट्री. वर्तमानपत्र चालतं जाहिरातींमुळे, आणि कारण जाहिरात महत्वाची आहे म्हणूनच बातम्या पण तुम्हाला त्याच दिल्या जातील ज्या जाहिरातींशी सुसंगत असतील. एक जाहिरात जर तुम्हाला दाखवली जाते ना, समजा 8 सेकंद किंवा 10 सेकंदांची कमर्शियल आहे, तर ती बनवण्यासाठी आधी करोडो रुपये खर्च होतात आणि पुन्हा ती प्रसारित करण्यासाठी सुद्धा कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तर विचार करा त्याच्या एका सेकंदात, एका फ्रेममध्ये किती चलाखी वापरली गेली असेल की ते जे करोडो रुपये लावले आहेत ते परत मिळावेत, त्यावर ROI मिळावा. आणि तुम्ही त्याकडे असं बघता की ठीक आहे, ही तर मला फुकटमध्ये एक जाहिरात दाखवली जाते. जाहिरातच तर आहे, जाहिरात बघायला थोडेच पैसे लागतात. ज्याने ती बनवली आहे तो खूप धूर्त माणूस आहे. तुम्ही लोक म्हणता ना की आचार्यजी, मीडिया तुम्हाला कव्हर का करत नाही, तुमच्याकडे दुर्लक्ष का करतो? जर वर्तमानपत्र किंवा मीडियाने मला कव्हर करायला सुरुवात केली तर त्यांचे जाहिरातदार पळून जातील. जर सोशल मीडिया अल्गोरिदम मला साथ देऊ लागलं तर त्यांचे जाहिरातदार सुद्धा पळून जातील. खूप सावध राहत जा, खूप सावध. सगळं काही फक्त यासाठीच आहे जेणेकरून कोणीतरी तुमच्याकडून स्वतःचा स्वार्थ साधू शकेल.